नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सहकार्यामुळं माझं चॅनल अतिशय ग्रो होत आहे आणि जे काय माझं तुम्हाला कायदेशीर ज्ञान उपयोगी पडत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कारण माझ्या सातत्यानं माझं जे व्हिडिओ पाहता त्यामुळं तुम्हाला थोडंफार कायदेशीर ही माहिती मिळत आहे. त्याबद्दल मलासुद्धा समाधान वाटत आहे. अनेक क्लायंटचे फोन येतात, सर रस्ता माझ्या शेतात जाण्यासाठी नाही, त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. त्यांच्या विनंतीखातर मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. रस्ता जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता नसेल तर त्याला कायदेशीर प्रोसिजर काय आहे या संदर्भात मी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. कृपा करून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सदर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शंका असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही शंका तुमच्या विचारू शकता किंवा मला फोनवर माझा फोन नंबर आहे 940-323-1100 माझा फोन नंबर आहे. मला फोनवर जरी तुम्ही शंका विचारला असाल तरी माझा फोन नंबरवर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर संध्याकाळी 8, 8:30 पतर तुम्ही फोन करू शकता. इतर वेळी मी कोर्टामध्ये असतो त्यामुळं थोडंसं संध्याकाळी तुम्ही फोन केला असा तर योग्य आणि सोयीस्कर होईल. थोडंसं ज्या काय तुमच्या शंका असतील त्याचं मला निरसन करता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. मित्रांनो, शेतकरी बंधूंचं अनेक वेळा अडचण येते की ऊस पीक काढणीला येतं किंवा इतर पिकं काढणीच्या वेळी किंवा शेताकडे जाण्या येण्यासाठी योग्य असा रस्ता नसतो आणि शेजारी शेतकरी कायम अडचणीत आणत असतात आणि प्रत्येक वेळी पाऊल धरायची पाळी येत असते. तर मित्रांनो, हा रस्ता कायमस्वरूपी वाद निर्माण न करता कायमस्वरूपी कायदेशीर रस्ता तुम्हाला कोणत्या कायदेशीर प्रक्रियेने मिळतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. समजा तुम्हाला तुमच्या शेताकडे जाण्यासाठी जर रस्ता नसेल आणि तुम्हाला शेजारचे शेतकरी किंवा मध्ये आधी येणारे शेतकरी किंवा शेजारचे शेतकरी जर तुम्हाला रस्ता देत नसतील तर मित्रांनो ही कायदेशीर प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या चारी बाजूला जर शेतकरी असतील आणि चारी बाजूच्या शेतकऱ्यांच्या 2 ते 3 शेतकरी सोडून जर मेन रस्ता गेलेला असेल आणि तुम्हाला मेन रस्त्यापासून तुमच्या शेताबद्दल जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर अशा वेळी कायदेशीर प्रोसिजर पूर्णपणे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कायदेशीर संपूर्ण प्रोसिजर समजून येईल. मित्रांनो, सामंजस्यपणानं जर एखादा शेतकरी तुम्हाला किंवा शेजारचे शेतकरी रस्ता देत नसतील तर कायदेशीर प्रक्रियेनं तुम्हाला तुमचा कायदेशीर हक्क हा रस्ता मिळवण्याचा आहे. रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी कोणीही कायदेशीररित्या तुम्हाला अडवू शकत नाही. तुमच्या शेताकडे जाण्यासाठी तुम्हाला रस्ता देणं शेजारच्या शेतकऱ्यावर बंधनकारक हे कायद्यानं केलेलं आहे. कारण शेत रस्ता, घर रस्ता हा कुणीही अडवू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या शेताकडं जाण्यासाठी रस्ता नसेल तर तुम्ही पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या शेताचा 7-12 उतारा, 7-12 उताराबरोबर नकाशा उतारा ही 2 कागदपत्रं महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्यामधून तुम्हाला रस्ता मागणी तुम्ही केली असेल त्या शेतकऱ्यांचा 7-12 उतारा, तसेच चारी बाजूचे जे शेतकरी असतात त्यांचा 7-12 उतारा आणि त्यांचे संपूर्ण जणांचे नकाशे हे तुम्ही काढून घेतले पाहिजे. आणि ते नकाशे काढल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्याकडं अर्ज केला पाहिजे. हा अर्ज करत असताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये संपूर्ण अशा पद्धतीनं उल्लेख केला पाहिजे. तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडं अर्ज करत असताना दोन्ही तुमचे 7-12 उतारा नकाशे, जे शेजारचे शेतकरी ज्यांच्यामधून तुम्हाला रस्ता पाहिजे त्यांचे 7-12 उतारे आणि नकाशे आणि एक कच्चा नकाशा तुम्ही तुमच्या शेताकडं आणि मेन रस्ता जो कुठून आहे त्या मेन रस्त्यापासून जिथनं तुम्हाला वाट पाहिजे त्या मेन रस्त्यापासून तुमच्या शेताबद्दल जाणारा आणि तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांच्यामधून रस्ता पाहिजे ह्याचा तुम्ही एक कच्चा नकाशा तयार करून सदरचा एक अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल करा. अर्ज दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा आपण कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करणे गरजेचं आहे. जसं दाव्यामध्ये तुम्ही वादी असता किंवा अर्जदार असतासा विप म्हणून तुम्ही जे शेजारचे शेतकरी आहेत ज्यांच्यामधून तुम्हाला रस्ता मिळणार आहे त्यांनासुद्धा तुम्हाला पार्टी करावं लागेल. ज्यांच्या शेतामधून तुम्हाला जायचं आहे त्यांना तुम्ही विप किंवा प्रतिवादी करा आणि त्यामध्ये निश्चितपणाने असं उल्लेख करा
की त्यांच्या जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं तुमच्या अर्जासकट संपूर्ण जोडा आणि त्यानंतर जी काही माहिती आहे संपूर्ण तुमच्या शेती संदर्भात तुम्हाला रस्ता का पाहिजे आहे, कशासाठी तुम्हाला रस्त्याची गरज आहे, ह्यामध्ये संपूर्ण तुमची माहिती दिलेली पाहिजे. त्याच नंबरप्रमाणे ज्या गट नंबरमध्ये तुम्हाला रस्ता पाहिजे आहे त्याचे गट नंबर, 7/12 उतारा, नकाशा ही सगळे कागदपत्रांचा उल्लेख, त्याचबरोबर रस्ता कोणत्या पद्धतीनं पाहिजे याचा कच्चा नकाशा तुम्ही त्यामध्ये जोडा आणि रस्ता किती फुटाचा पाहिजे ह्याचा सुद्धा तुम्ही उल्लेख करणं गरजेचं आहे. आता हा झाला अर्ज, त्यामध्ये मिळकतीचं वर्णन तुम्ही लिहिलं, रस्ता कुठून पाहिजे, किती फूट पाहिजे हे सगळं अर्जामध्ये लिहिलं. त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्यामधून तुम्हाला रस्ता पाहिजे असेल त्या शेतकऱ्याला तुम्हाला सरकारी दराप्रमाणे मोबदला द्यावा लागेल, कारण तुम्हाला त्याच्या शेतीमधून कायमस्वरूपी रस्ता मिळू शकतो. त्यात दुसरा एक पर्याय असा होऊ शकतो की जर तुम्हाला मोबदला द्यायचा नसेल आणि तुम्ही जर तुमची जमीन सरकून त्यांना द्यायला तयार असाल तरीसुद्धा तुम्हाला रस्ता मिळू शकतो. परंतु तुम्ही त्यामध्ये जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते पूर्णपणे कबूल केलं पाहिजे. तुम्ही रस्ता सरकून द्यायला जमीन तयार आहे किंवा जी काय रक्कम सरकारी दराप्रमाणे होईल ती मेहरबान कोर्टात मी भरण्यास तयार आहे. आता ही कोर्टात डायरेक्ट रोख रक्कम तुमची घेतली जात नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला चलन बँकेमध्ये भरावं लागतं आणि ते चलन कोर्टामध्ये हजर करावं लागतं आणि कोर्टाच्या नावावरती तुम्हाला पैसे भरावे लागत असतात. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज केल्यानंतर हा टेनन्सी ॲक्टप्रमाणे तुम्हाला जो रस्ता आहे त्या कलमाखाली हा अर्ज दाखल करावा असतो. आता महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर 2 रस्ते उपलब्ध असेल, एक पूर्वेकडं असेल, एक पश्चिमेकडे रस्ता असेल, जो रस्ता तुम्हाला जवळचा रस्ता पडणार आहे त्या रस्त्याकडूनच तुम्ही मागणी करणं गरजेचं आहे. किंवा जो लांबचा आहे आणि तुम्ही तिकडं जर मागणी करत असाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, कारण तुम्हाला जवळचा जो रस्ता पडतो मेन रस्त्यापासून त्या रस्त्यापासून तुम्हाला रस्ता मागणी करण्याचा हक्क आणि अधिकार आहे. तुम्ही विनाकारण कोणत्याही शेतकऱ्याकडून अधूनमधून जर रस्ता मागत असेल तर त्याची तसा अर्ज मंजूर करता येत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही अर्ज केल्यानंतर तहसीलदार हे त्या जे प्रतिवादी असतात त्यांना नोटीस समन्स काढत असतात आणि त्यांचं म्हणणं मागून घेत असतात. आता महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा अर्ज ज्यावेळी केस स्टँड होते त्यावेळी प्रतिवादी इतर शेतकऱ्यांचं म्हणणं मागवलं जातं आणि त्या म्हणण्यामध्ये फक्त हे बघितलं जातं की रस्ता त्यांना का द्यायचा नाही आहे. रस्ता हा तुम्हाला मिळणारच, फक्त त्यांना कोणत्या कारणामुळे तुम्हाला रस्ता देता येत नाही हे पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आल्यानंतर स्वतः तहसीलदार साहेब, इतर तलाठी साहेब आणि जे भूमापकर वगैरे इतर कार्यालयाचे अधिकारी असतात ते स्वतः तुमच्या जाग्यावर येऊन शेतामध्ये येऊन स्थळ पाहणी करतात. स्थळ पाहणीचा रिपोर्ट तुम्हाला जाग्यावर मिळतो. त्याच पद्धतीनं तुमच्या कामामध्ये तो रिपोर्ट हजर केला जातो आणि त्यामध्ये तुम्ही जे काही उल्लेख केलेला तो संपूर्ण बरोबर आहे का याची सगळी चौकशी केली जाते आणि तुम्हाला जवळून कुठं रस्ता पडणार आहे, लांबून कुठं रस्ता पडणार आहे याची इत्थंभूत सगळी चौकशी केली जात असते आणि तुम्हाला रस्ता द्यावयाचा का नाही ह्या पद्धतीनं संपूर्ण स्थळ पाहणी केल्यानंतर एक रीतसर चौकशी होते आणि त्या पद्धतीनं सदरच्या अर्जामध्ये तुम्ही जी काही प्रेयर केली असेल, म्हणजे तुम्हाला रस्ता किती फुटाचा पाहिजे, कशासाठी पाहिजे, तुम्हाला अडीअडचणी निर्माण होतात का याचा संपूर्ण विचार करून तुम्हाला तो सरकारी रस्ता किंवा तुम्हाला तुमच्या शेताकडे जाण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून तो रस्त्याची ऑर्डर होऊन तुम्हाला रस्ता मंजूर करण्यात येत असतो. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला जर नवीन रस्ता नोंद करायची असेल तर ज्यावेळी तहसीलदार साहेब यांची ऑर्डर होती त्यावेळी तुम्ही जे 7/12 पत्रिका असतात, इतर शेजारचे शेतकरी किंवा तुमचं शेत असेल तर त्या शेतावर तुम्ही तशी नोंद त्या ऑर्डरमध्ये करून घेऊन कायमस्वरूपी रस्त्याचा तुम्ही वाद मिटवू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर रोख पैसे भरायचे नसतील तर तुम्ही सरसवरचं जे म्हटलं जातं किंवा तुम्ही तुमच्या रस्त्याच्या बदल्यात तुम्ही तुमची जागा जर तुम्हाला पैसे भरायचे नसेल तर तुमची जागा सरकवून देऊ शकता. अशा पद्धतीनं मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी जर नवीन रस्ता पाहिजे असेल तर ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागत असते. आता हे झालं उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, तलाठी इकडे अर्ज केल्यानंतर सदरचा हा रस्ता
ह्या प्रोसिजरनं तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला इतर पर्याय म्हणजे कोर्टाकडनं सुद्धा तुम्हाला रीतसर रस्ता मागण्याचा हक्क आणि अधिकार मित्रांनो प्राप्त झालेला असतो. जास्तीत जास्त मित्रांनो शेजारचे शेतकरी असतात, आयुष्यभर आपण त्या शेतीमध्ये शेती करत असतो. जास्तीत जास्त तुम्ही सामंजस्यपणानं घेण्याचा प्रयत्न करा. योग्य मार्ग काढून गावातली जे काय सरपंच असतील किंवा पुढारी असतील यांच्यामार्फत जर सामंजस्यपणानं वाद न करता कोणत्याही प्रकारचं भांडणतंटा न करता सामंजस्यपणानं रस्ता होतोय का पहा, आणि जर सामंजस्यपणानं रस्ता होत असेल तर त्याची आधी नोंद तहसीलदार कार्यालयाकडून त्या 7/12 पत्रिकेवर नोंद करून घ्या. समजा जर शेजारचे शेतकरी सहजासहजी, आता आपण पाहतो सहजासहजी शेती कोण वाट देत नाहीत, तरीसुद्धा जर पर्यायच नसेल तर कोर्टाची पायरी तुम्ही चढू शकता. तुमचा तो कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे आणि तुम्हाला हे रस्ता मिळू शकतो. ह्याच्यासाठी थोडासा 1 महिना ते 3 महिने किंवा जास्तीत जास्त 6 महिने तर ह्या कालावधी जाऊ शकतो. थोडंफार तुम्हाला आर्थिक खर्च होऊ शकतो, पण तुम्हाला तुमच्या शेताकडे जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रस्ता तुमच्या शेताकडे जाण्यासाठी उपलब्ध कायदेशीररित्या करून घेऊ शकता. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.